आज जाणून घेऊयात आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला आठवतो तो कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल, पंढरपूरची वारी आणि दिवसभराचा उपवास. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील 11वी तिथी हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. असे म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात आणि म्हणूनच या एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. भगवान योगनिद्रेतून बाहेर येतात ते प्रबोधिनी किंवा कार्तिकी एकादशीला. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा व टाळ मृदंगाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत जातात व चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. याचबरोबर दिंड्या व पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून विठ्ठलाच्या भेटीला जातात. जसे आळंदीहून श्री ज्ञानेश्वर महाराज, देहूतून श्री तुकाराम महाराज, सासवडवरून श्री सोपानदेव, शेगाववरून श्री गजानन महाराज. जो भाविक नियमित दरवर्षी प्रपंचापासून दूर आपल्या देहबुद्धीचा विचार न करता पाऊस पाण्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातो किंवा वारी करतो, त्याला वारकरी म्हणतात. विठ्ठलाच्या वारीला सर्व प्रकारचे लोक जातात. राजा रंक, लहान थोर, स्त्री पुरुष इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जातात. वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. वारकरी हे भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या विठोबाचे भक्त. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेचा जपमाळ म्हणून उपयोग होतोच. या व्यतिरिक्त ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. आपापल्या शेतात पेरणी करून झाल्यामुळे शेतकरी थोडे मोकळे झाले असतात. त्यामुळे ते वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत पीक जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो, त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी तो प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.